उन्हाळ्यातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे. जेवणाची टेस्ट दुप्पट वाढवणारा कैरीचे लोणचे हा पदार्थ आज आपण बघणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत बघायची. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. आज आपण कैरीचे लोणचे बनवणार आहोत. तर 1 किलोच्या प्रमाणात सुकवून घेतले आहेत. ते बघू शकता. अशा प्रकारच्या ह्या कैऱ्या आहेत. त्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्यात. हळद मीठ लावून 5 ते 7 तास ठेवल्या होत्या. याचं पाणी सगळं काढून परत उन्हामध्ये सुकवून घेतल्यात. त्याच्यातलं पाणी पूर्ण आपण सुकू दिले आहे, कारण कमी तेलामध्ये वर्षभर टिकणारे लोणचे आपण बनवणार आहोत. मसाला बघूया. इथे 4 चमचे जिरे घेतलेत, 1.5 चमचे मेथी दाणे घेतले, 4 चमचे मोहरी घेतले. मोहरी डाळ असेल तर तुम्ही इथे मोहरी डाळ सुद्धा घेऊ शकता. लसूण घेतला आहे, काळे मीठ 1.5 चमचा घेतले, बडीशेप 1.5 चमचा घेतले आणि हिंग घेतले आणि पांढरे मीठ. हळद मीठ ह्याला लावलेलंच होतं, त्यामुळे मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचे आहे. आणि उशर तेल आहे, तेल आपण गरम करून थंड करायचं आहे. आपण आता सर्व मसाले इथं भाजून घेऊया. त्यासाठी ते पॅन गरम केला आहे. अर्धी मोहरी घालणार आहोत त्याच्यात. भाजून मोहरी इथे भाजून झाले. आपण बाजूला इकडे ते छान गरम करून थंड करून घ्यायचे आहे. मोहरी आपण आता काढून घेऊया. आता आपण जिरे सुद्धा भाजून घेऊया. अर्धा चमचा जिरे आपण ठेवले आहे. जिरे सुद्धा भाजून झालेत, आपण काढून घेऊया. शेप आपण सगळी भाजून घ्यायची. मेथी दाणे सुद्धा घालूया. मेथी दाणे बडीशेप जास्त वेळ भाजायची नाही, कारण कडवटपणा उतरतो. भाजून झाला आहे, आपण काढून घेऊ. हे सर्व मसाले आपण भाजून घेतलेत. आता हे मोठे मोठे मिक्सर मध्ये वाटून घेऊया. इथे वाटून घेतले आहे. इथे हा मसाला आपण वाटून घेतला आहे, काढून घेतलाय बाजूला. त्याच्यामध्ये इथे राहिलेले जिरे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लसूण घेऊया. इथे आपण जिरे आणि लसूण सुद्धा वाटून काढून तेल गरम करायला ठेवलंय, त्याचे चेक करून घेतले. मोहरी टाकूया आपण याच्यामध्ये. गॅसची फ्लेम बारीक आहे. मोहरी तडकल्यावरती आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत. मोहरी तडकली की आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केला आहे. त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. घमघमाट सुटला आहे. आता आपण लसूण घालून घेऊया. तेल जास्त गरम झाले, त्यामुळे इथं खाली पाणी घेतलं आहे आपण आणि पाण्यामध्ये हा पॅन थंड व्हायला ठेवला आहे, त्यामुळे लसूण पण करपणार नाही. आता ह्याच्यात हिंग घालूया आणि ही फोडणी बंद करून मग लोणच्यामध्ये घालणार आहोत. आता असंच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून तेल पूर्ण थंड झाले आहे, बघू शकता. तेल पूर्ण थंड करून घ्यायचं. लोणचे बनवायला घेऊया. आपण काळं मीठ घालत आहोत. 2 चमचे काळं मीठ घातले आहे. हा वाटलेला मसाला घालूया याच्यामध्ये. हे पांढरे मीठ सुद्धा आपण घालायचे आहे. हे फोडणीचे तेल पूर्ण थंड करून आपण याच्यात मिक्स करून घेऊया. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आपण आता ह्याच्यामध्ये हात लावायचा नाही, कारण हे वर्षभर टिकणारे लोणचे आहे. त्यामुळे आपण चमच्याने ते 10 मिनिटं मिक्स करून घेतले आहे. लाल काश्मीरी पावडर घालत आहोत. 2 चमचे आपण लाल काश्मीरी पावडर टाकली आहे. मिक्स करून घेऊया. छान असं चमचमीत लोणचे तयार झाले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाल काश्मीरी पावडर टाकल्याने खूप छान रंग येतो, ते बघू शकता. लोणचे भरून ठेवूया. त्यासाठी आपण इथे ही भरणी घेतली आहे. तुम्ही काचेच्या भरणीत भरू शकता.
उन्हाळ्यातील साठवणीचा पदार्थ, चमचमीत चटपटीत असे हे कैरीचे लोणचे. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. घरातलेच मसाले वापरून खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले हे कैरीचे लोणचे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूपच मस्त टेस्टी चटपटीत बनते आणि जेवणाची चव डबल वाढलेली आहे. चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती अपलोड करत असते. हे लोणचे वर्षभर टिकते, कारण आपण ह्याच्या कैरीच्या फोड्या जेव्हा कट केल्या होत्या तेव्हा त्याला हळद मीठ लावून आपण त्यातलं सर्व मिठाचे पाणी काढून घेतले आहे आणि नंतर 5 ते 7 तास आपण त्याला उन्हामध्ये सुकवून घेतले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही. जाता जाता महत्त्वाची टीप,